मार्केट कमिटीचे सभापती संतोषभाऊ पुजारी, माजी विद्यमान सरपंच तात्याशेठ होनमाने, माजी सरपंच विजय सरगर, विजय देवकर व सर्व व्यासपीठ माजी उपसभापती दाससाहेब मरगळे आणि ह्या जिल्हा परिषद गटातील आलेले सरपंच, ग्रामसेवक, मान्यवर मंडळी, आत्ता जसं दादासाहेबांनी सांगितलं तसं पुढच्या मीटिंगला ज्या गावातली ज्यांना गावाच्या विकासासाठी सर्वसामान्य माणसासाठी करायची धडपड असे सर्व लोक आले पाहिजे. आणि जो ग्रामसेवकचा विषय मांडला मोठ्या गावात, साहेब इथून पुढच्या काळात 29 तारीख झाल्यानंतर शेटपळ आणि करगणीला एकच ग्रामसेवक ठेवा मोठ्या गावासाठी. आणि जो पिंपरी आणि पात्रेवाडी किंवा शेटपळ असं करू नका, मासावाडी गोमेवाडी असं करू नका, शेजारचं गाव त्याला द्या, मासावाडी लेंगरेवाडी. किमान लेंगरेवाडीचा व्यक्ती मासावाडीत जायचं आहे किंवा पात्रेवाडीचा शेटपळायचा आहे नाही. आपले काय होते आणि ग्रामसेवक नाही, मला विनंती करायची आहे, तुम्ही सुद्धा सांगताना सांगा की आम्हाला शेजारचं गाव द्या. तुम्ही कदाचित चांगलं काम करताय, लोकांना वाटतंय की साहेब गोमेवाडीत येतं का घरी ही पण गैरसमज लोकांचा होतोय. तुम्ही सर्व आज ग्रामसेवक उपस्थित राहिलाय. नाही, मला वाटलं की त्या खानापूरच्या विटेच्या मीटिंग सारखं होतंय, काय ग्रामसेवक हजर राहत नाही. पण सर्व तुम्ही उपस्थित राहिलाय, तुमचे मी स्वागत करतो. तुम्हाला मला एक विनंती करायची आहे ग्रामसेवकला. काल मी जडपीत विषय मांडलाय, घरकुलचा विषय आहे, त्यात ग्रामसेवकची भूमिका सरपंचाची जेवढी आहे तेवढी ग्रामसेवकाची आहे. बरं, दादासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितले की सरपंच शेवट पार्टीचा गटाचा तटाचा बघणार, माझ्या पार्टीचा आहे, माझ्या गटाचा आहे, माझा कार्यकर्ता आहे, त्यासाठी त्याला घरकुल देण्याचा प्रयत्न करेल. बरं, ग्रामसेवकला मला विनंती करायची आहे, ह्या जिल्हा परिषद गटातल्या सर्वसामान्य माणसाला ज्याला घर नाही त्याला घर द्यायचं तुम्ही काम करायचं आहे. हे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. त्याचा प्रस्ताव पाठवा, पंचायत समिती असेल किंवा झडपी असेल, आम्ही त्याला मंजूर करून देऊ. येत्या जिल्हा परिषद वर्षभरामध्ये एखादी आपल्या गटातली कुठली मायमाऊली जिला घर नाही राहायला, पहिला तिचा प्रस्ताव करा. ना अनेक ठिकाणी काय होतंय, तुम्ही ग्रामसेवक अतिशय चांगलं काम करत असाल, बरं तुम्ही माहिती काढा आज संध्याकाळी की मी ज्या गावात काम करतोय त्या गावात असे किती महिला आहेत, त्या किती घर आहेत ज्याला घरकुल नाही, ह्याची पहिली तुम्ही लिस्ट काढा आजपासून आणि त्या व्यक्तींना घर द्या. कुठल्या पार्टीचा गटाचा तटाचा बघू नका. ह्या गावचे सरपंच असतील किंवा ज्या आपल्या गटातल्या सर्व सरपंचाला मला विनंती करायची आहे की आपण राजकारण 100% केलं पाहिजे, पण कधी कधी सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आता आमच्या भगवानरावचा विषय होता, मी आल्याच म्हटले की वीज बोर्डाची साहेब आली का नाही ती, तो विषय गंभीर आहे. रोज आम्हालाही फोन येतात, साहेबांनी सांगितले की ती मिटिंगला आम्ही त्यांना निरोप दिला नाही. तुम्हाला आज मी सांगतो, पुढच्या मिटिंगला बीडीओ साहेब आलं पाहिजे, नाही तर मी तक्रार करणार वर. बीडीओ साहेब सुद्धा पुढल्या मिटिंगला इथं पाहिजे, वीज बोर्डाचे असतील आणि कुठले जे अधिकारी आहेत, मग पाटबंधारे कुठले 11:30 वाजता. आता तुम्ही दोघं मित्रच आहे माझे, बरं तुमचं टायमिंग नव्हतं, आम्ही आल्यावर तुम्ही 11:30-12 वाजता इथं आलाय. म्हणजे ही बदल झाला पाहिजे. 10 वाजता आम्ही इथे येणार होतो, 10 वाजता कोण आलेलं नव्हतं. पुढच्या वेळी मिटिंगला मला अध्यक्षांनी सांगितले टायमिंगचं बंधन पाहावं, 100% ते काय पाळलं पाहिजे. 10 वाजता इथं कोण नव्हतं, ते आपले एक शिक्षकांचा कार्यक्रम होता, ते चेक द्यायचा होता, त्यासाठी पुन्हा आम्ही आटपाडी पंचायत गेलो, तिथून इथं आलो. पुढच्या वेळी कुठला अधिकारी रजेव आहे काय नाही, तुम्ही 8 दिवस आधी मिटिंगची तारीख जाहीर करायची, सर्व अधिकारी इथं पाहिजे. आपल्या फक्त गटाचा विषय घेऊन यायचं, तालुक्याचा विषय इथं घेऊन यायचा नाही. आपल्या ज्या जिल्हा परिषद गटातली गाव आहेत त्या गटाचा विषय घेऊन यायचं. आणि 100% जसं आम्हाला ह्या करगणी जिल्हा परिषद गटानं निवडून दिलंय, आमचं कर्तव्य आहे, तुमचा आमच्यावरती अधिकार आहे. निम्या रात्री सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता, आमच्या परीनं जेवढं होईल. योगायोगानं नशिबानं आमचा सहकार्य आपल्या आटपाडी पंचायत समितीचा सभापती आहेत पाटील साहेब, आपल्या भाग्याची गोष्ट आहे आपल्या जिल्हा परिषद गटासाठी, म्हणजे आपल्या गटाची कामं स्पीड होतील थोडी. त्यासाठी तुम्हा सर्व अधिकाऱ्याला मला विनंती करायची आहे की सर्वसामान्य माणसाचं पहिलं काम झालं पाहिजे. आता विषय राहिला, मी मला कोणतरी शिक्षकावर बोलत होतं, खरोखर आपल्या गटातले सर्व तुम्ही आलेला आहात, अधिकारी आहेत, शिक्षक काम चांगलं आहे. बरं, एक विषय काल झडपीत बघितलं, मला खरोखर वाईट वाटलं. त्या जिल्हा परिषद सदस्यांना त्या पाकिटमध्ये आया लागलेल्या होत्या. आता सरपंच मॅडमनं सांगितले की शाळेतलं तेलाच्या पिशव्या घेऊन गेले. मी म्हटलं तुम्ही तक्रार केली नाही तर पुढच्या वेळी करेल.
शिवता कामा नये. मला तुम्हा शिक्षकाला सांगायचं आहे, तुमचा फोटो फेसबुक व्हॉट्सअपला टाका. तुम्ही त्या लहान मुलांच्या बरोबर जेवाय तुम्ही सुद्धा बसायचं आणि त्याचा फोटो काढून तुम्ही त्या ग्रुपवर टाकावा. ही तुम्हाला मी आज विनंती करतो. म्हणजे ज्या आपण लहान मुलांना जेवण देतोय ते जेवण आपण जेवा किंवा आम्हाला बोलवा, आम्ही सुद्धा ते जेवण करायला याची आमची तयारी आहे. बरोबर दादा साहेब? त्यासाठी सर्वसामान्य आपल्याला इथं काय जिल्हा परिषद सदस्य झालो त्यासाठी आपण झालो नाही, काय तर बदल झाला पाहिजे. आपल्या जिल्हा परिषद गटात किमान तालुक्यात चांगलं काम होईल याचा आपण 100% विचार करू. ह्या गटातल्या ग्रामसेवकांना माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला गाव कुठलं लांबचं असेल त्याची आम्ही तरतूद करू, शेजारचं गाव देऊ. फक्त सर्वसामान्य माणसाला ज्याला घरकुल नाही त्याचा प्रस्ताव तयार करा. ज्या व्यक्तींना घर नाही, पंचायत समिती आहे, जेडपी, आपण सगळ्यांना एकही आपल्या जेडपी गटात घरापासून वंचित माणूस राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. एवढा तुम्हाला मी हा शब्द देतो. भगवानरावने सांगितलं लाईटीचा विषय, 100% लाईटीचा विषय. त्या अधिकाऱ्याला बोललो, आपण शिवे दिल्या, 2 चापट्या मारल्या, तो त्याच्यानं सुटणारा विषय नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राचा विषय, जिल्ह्याचा विषय 100%. हा, कुठं बिल जादा असेल, कुठं डाम पडायला लागलाय, कुठं डीपी कुठं हिरेवर त्रास देतोय, त्यासाठी आपण 100% त्याला कुलप घालायची सुद्धा आपली तयारी आहे. ही तुम्हाला मी हा शब्द देतो. बरं, जे काम आता जिल्ह्यात काल चडपीत 20 जण बोलले त्याच्यावर आता आपण समोर होतो, त्याच्यावर त्याला बोलून उपयोग होणार नाही. ते काय मोठा विषय, ते आमदार खासदार सुद्धा त्यात सोडवायला प्रयत्न करतात. मंत्री महोदय मंत्र्यांकडे तक्रारी गेलेल्या आहेत त्या. बरं, माझ्या लेवलचा सभापती सदस्यांच्या सरपंचाच्या लेवलचा प्रश्न आहे, तर आपण ज्या त्या लेवलला 100% सोडवायचा प्रयत्न करू. आणि तुम्हा सर्व अधिकाऱ्याला मला विनंती करायची आहे. आणि पंचायत समितीत सभापती आमचं शांत आहेत. पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला मला तुम्हाला सांगायचं आहे, अनेक लोकांच्या तक्रारी आल्या की अधिकारी जागेवर नसतात. ज्या फायली दिल्या तर 2-2, 6-6 महिने ती मंजूर होत नाही. हिथून पुढच्या काळात 15 दिवसात हिरीची फाईल मंजूर झाली पाहिजे. 15 दिवसात, नाहीतर तुम्ही घेऊ नका बाबा, होत नाही यात कारण सांगा. नाही तुम्ही पोच घेताय आणि फाईल तिकडे साईडला टाकताय, असं होता कामा नये. आणि दुसरी मला एक विनंती आहे, काल जिल्हा परिषद मध्ये कदाचित माझ्या जिल्हा परिषद गटातले ग्रामसेवक तसे करत नसतील, सरपंच करत नसतील. बरं, जिल्हा परिषद गटात काल घरकुलवरनं खूप मोठा राडा झालेला आहे की घरकुलसाठी ग्रामसेवक बीडीओ पैसे जादा घेतात. त्या घरकुलला पैसे येतात 1,00,000-1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. किती 2 लाखांना त्यानं ग्रामसेवकला किंवा सरपंचाला त्या पुढऱ्याला द्यायचं, घर कितीच बांधायचं. तर हिथून पुढच्या काळात मला विनंती करायची आहे, पंचायत समितीतल्या कुठल्याच अधिकाऱ्यांना घरकुल मध्ये 1 रुपया मागायचा नाही. आणि कोणी मागितलं तर त्याला घरी बसवायची आम्ही तयारी करू. एवढाही तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो. कारण की घरकुल आहे, गरीब माणसाला घर मिळते, त्या घरातला 100 रुपये सुद्धा तुम्ही कोणी मागायचं नाही, ही तुम्हाला मी विनंती करतो या ठिकाणी. आणि तुमच्या सर्वांच्या शब्दाला इथून पुढे हर महिन्याला आपण आढावा मीटिंग घेऊ. पुढच्या मीटिंगला बीडीओ साहेब असतील, वीज बोर्डाचे साहेब असतील, सगळ्या डिपार्टमेंटचे साहेब असतील. मॅडम पुन्हा म्हणायचं नाही ती मॅडम आली नाही, ही मॅडम आली नाही, त्यांना आधीच सांगायचं. नसेल तर त्यांना नोटीस काढायची. पुढल्या मीटिंगला जे कोण येणार नाही त्याला नोटीस काढायची, मी जेडपीत तक्रार करणार आहे. आणि जल जीवनचा जो विषय आहे, किती काम झालंय त्याचा विषय गांभीर्याने आपण घेतलं पाहिजे. करगणीतला मोठा विषय आहे जल जीवनचा. करोड रुपये त्यावर खर्च झाले, अनेक कुठल्या व्यक्तींना पाणी पोचलं नाही. आणि त्या जल जीवनची येत्या 8-10 दिवसात तुम्हाला कधी टाइम आहे, बीडीओ साहेबाला बोलवा. इथं ग्रामपंचायत मध्ये 10 दिवसामध्ये करगणी फक्त जल जीवनची मीटिंग राहाव्या. सगळे कॉन्ट्रॅक्टर बोलवा, जेवढे जल जीवनच्या निगडीत लोक आहेत सर्वांना बोलवा. मग कुठल्या तालुक्यातला असू द्या, जडपीतला अधिकारी असू द्या, जे असतील करगणी जल जीवनच्या विषय मधले जेवढे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना इथे बोलवा. त्यांची सेपरेट 8-10 दिवसात मीटिंग लावली जाईल आणि काय त्यातून प्रश्न निघेल तो. आणि दुसरा विषय घेतला तो फिल्टरचा विषय होता, ठीक आहे. सरपंच षटपजे त्या तुमच्या जनावरांच्या दवाखान्यासाठी जागा असेल त्याचा प्रस्ताव द्या. करगणीतला जनावरांचा दवाखाना आहे त्याचा तुम्ही प्रस्ताव तयार करा. हे धरले, हा
ते दोन्ही दवाखानं आपण एक मोठं काम आपल्या कालावधीमध्ये या वर्षभरात 6 महिन्यामध्ये मोठा दवाखाना आपण आणायचा 100% शेटपळ आणि करगणीला प्रयत्न करू. दुसऱ्या अजून 1-2-3 गावामध्ये आपण ते प्रस्ताव तयार केलेत. आज ते मोठं बोलणं योग्य नाही, आधी त्या टप्प्यात जाऊ, मग ते बोललेलं बरं होईल. तर 100% आज तुम्ही सर्वजण आला त्याबद्दल मी मनापासून तुमचे अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या मीटिंगला जबाबदारीनं सर्वांनी हजर राहावं एवढी विनंती करतो. आणि साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, पुढच्या मीटिंगला सर्व अधिकारी आले पाहिजे हे तुम्ही काळजी करा. सर्व ह्या आपल्या जिल्हा परिषद गटातले सरपंच सर्व मान्यवर आले त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.